Hello everyone, welcome to my YouTube channel Amol Sir Physics, the finest and the easiest way to learn the concept of physics in this YouTube channel. So dear student, this is my lecture number first, and in this lecture I would like to introduce myself. So myself, Amol Ahire, MSc B.Ed in Physics, and this is my YouTube channel Amol Sir Physics, in short ASP. So please like, share and subscribe my YouTube channel Amol Sir Physics, and please press the bell icon for my upcoming videos. So dear student, in this lecture we are introduce the 12 सायन्स फिजिक्स सिलेबस. विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे जे लेक्चर असेल तर त्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला 12 सायन्सचा जो फिजिक्सचा सिलेबस असेल तर तो फिजिक्सचा सिलेबस अंडरस्टँड करायचा आहे. म्हणजे 12 स्टँडर्डचा जो फिजिक्सचा सिलेबस असेल तर त्या फिजिक्सच्या सिलेबसमध्ये नंबर ऑफ चॅप्टर किती आणि त्या नंबर ऑफ चॅप्टरचे नेमिंग काय हे आपल्याला ह्या लेक्चर थ्रू अंडरस्टँड करायचं आहे. मग 12 स्टँडर्ड मधला फिजिक्सचा जो फर्स्ट चॅप्टर असेल तर तो म्हणजे रोटेशनल डायनेमिक्स. फर्स्ट चॅप्टर आहे रोटेशनल डायनेमिक्स. रोटेशनल डायनेमिक्स मध्ये आपल्याला दोन मोशनचा स्टडी करायचा आहे. फर्स्ट म्हणजे सर्क्युलर मोशन आणि सेकंड म्हणजे रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोन मोशनचा स्टडी आपल्याला रोटेशनल डायनेमिक्सच्या चॅप्टर मध्ये करायचा आहे. त्यानंतर सेकंड चॅप्टर असेल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज अंडरस्टँड करायचे. प्रिव्हियस इयर मध्ये म्हणजे 11th स्टँडर्ड मध्ये आपण एका चॅप्टर मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड म्हणजे सॉलिडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्या. त्यानंतर 12th स्टँडर्ड मध्ये फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज सेकंड चॅप्टर मध्ये अंडरस्टँड करायचे किंवा स्टडी करायचे. त्यानंतर थर्ड चॅप्टर असेल कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. थर्ड चॅप्टर मध्ये आपल्याला नंबर ऑफ गॅसेसचा स्टडी करायचे. जसं की पीव्ही आयडियल गॅस इक्वेशन असेल म्हणजे पीव्ही इज इक्वल टू एनआरटी असेल. त्याच्यानंतर अदर जे गॅसेस असतील तर त्या गॅसेसचा स्टडी आपल्याला थर्ड चॅप्टर मध्ये करायचं आहे म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर मध्ये आपल्याला आयसोथर्मल प्रोसेस असेल, ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल, हे जे अदर प्रोसेस असेल तर त्या प्रोसेसचा स्टडी आपल्याला चॅप्टर नंबर 4 मध्ये म्हणजे थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर मध्ये करायचं आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन्स. ऑसिलेशन्स मध्ये बेसिकली आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशन असेल, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असेल, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन असेल, त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन हा जो स्टडी असेल तर हा स्टडी आपल्याला चॅप्टर नंबर 5 म्हणजे ऑसिलेशन चॅप्टर मधून करायचा आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ज्या वेव्हज असतील तर त्या वेव्हचा स्टडी आपल्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टर मध्ये करायचं आहे. जसे की मेकॅनिकल वेव्ह असेल, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल, त्यांचे जे टाइप्स असतील तर त्या टाइप्सचा स्टडी आपल्याला चॅप्टर नंबर 6 म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टर मध्ये करायचं आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 7 वेव्ह ऑप्टिक्स. चॅप्टर नंबर 7 मध्ये सुद्धा आपल्याला वेव्हचा स्टडी करायचा आहे. जसे की आपण प्रिव्हियस जो आपला चॅप्टर असेल सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेव्हचा स्टडी करायचा आहे. जसं की तुम्हाला म्हटलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल, त्याच्यानंतर मेकॅनिकल वेव्ह असेल आणि त्याचे टाइप्स असतील तर ते आपण टाइप्सच्या ठिकाणी सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चॅप्टर मध्ये करणार. त्यानंतर आणखी जे वेव्हचं जे नेक्स्ट नेचर असेल, जे ऍडव्हान्स नेचर असेल तर तो डीपली जो स्टडी असेल तर तो आपण चॅप्टर नंबर 7 मध्ये म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स मध्ये करणार आहोत. त्यानंतर चॅप्टर नंबर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक. 11th स्टँडर्ड मध्ये आपण सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिकचा स्टडी केलाय. बेसिकली इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण हा दोन चार्जेसचा स्टडी करत असतो. त्या दोन चार्जेसचा स्टडी आपण प्रिव्हियस इयर मध्ये म्हणजे 11th स्टँडर्ड मध्ये केलाय, पण तो प्रायमरी लेवलला आपण तो इलेक्ट्रोस्टॅटिकचा किंवा दोन चार्जेसचा स्टडी केलाय. त्यानंतर आणखी जो सेकंड लेवल असेल म्हणजे 12th स्टँडर्ड मध्ये असलेला जो इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर असेल तर त्या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपल्याला नंबर ऑफ चार्जेसचा डीपली स्टडी करायचा आहे. ओके. त्यानंतर चॅप्टर नंबर 9 करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी हा थोडा इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टशी रिलेटेड असणारा टॉपिक असेल, कारण की करंट असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल तर हा इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टशी रिलेटेड येणारा टॉपिक असेल किंवा चॅप्टर असेल. तरी सुद्धा आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचा जो चॅप्टर असेल म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी असेल, हा करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आपल्याला फिजिक्स मध्ये अंडरस्टँड करायचा किंवा फिजिक्स मध्ये स्टडी करायचा. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये बेसिकली आपल्याला किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हे जे लॉज असतील तर त्या लॉचा स्टडी आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. चॅप्टर नंबर 10 मध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक फील्डचा जो स्टडी असेल तर त्या दोन फील्डचा स्टडी
मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटच्या चॅप्टरमध्ये करायचं, म्हणजे चॅप्टर नंबर 10 मध्ये करायचं. या चॅप्टरमध्ये सुद्धा आपल्याला जो इलेक्ट्रिक करंट असेल तर त्या इलेक्ट्रिक करंटचा सुद्धा आपल्याला स्टडी चॅप्टर नंबर 10 मध्ये करायचा आहे. बेसिकली तुम्हाला म्हटलं की इलेक्ट्रिक करंट हा इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टशी रिलेटेड टॉपिक आहे बराचसा, पण जो इलेक्ट्रॉनिक्सचा जो बराचसा पार्ट असेल, बराचसे जे चॅप्टर असेल तर ते चॅप्टर्स आपण फिजिक्स मध्ये स्टडी करत असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर मॅग्नेटिक मटेरियल्स. चॅप्टर नंबर 11 मॅग्नेटिक मटेरियल्स. चॅप्टर नंबर 11 मध्ये जे मॅग्नेटिक मटेरियल्स असतील, जे डिफरंट मटेरियल्स आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग ह्या ठिकाणी इलेक्ट्रो वर्ड तुम्हाला काय इंडिकेशन देतोय की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा सुद्धा जो चॅप्टर असेल तर हा इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड असलेला टॉपिक आहे. म्हणजे आपल्याला जर इलेक्ट्रो वर्ड किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा करंट ज्या ठिकाणी वर्ड असेल तर तो वर्ड आपल्याला इंडिकेशन देतोय की हा चॅप्टर इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड असलेला टॉपिक असेल, पण तो आपल्याला फिजिक्स मध्ये स्टडी करायचा आहे. ओके, त्यानंतर चॅप्टर नंबर 13 एसी सर्किट. एसी मीन्स अल्टरनेटिंग करंट. ओके, मग ज्या सर्किट मध्ये अल्टरनेटिंग करंट असेल तर त्या अल्टरनेटिंग करंटच्या सर्किटचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर अल्टरनेटिंग करंट असलेला जो जनरेटर असेल तर त्या जनरेटरचा सुद्धा आपल्याला स्टडी एसी सर्किट मध्ये करायचा आहे. कारण की अल्टरनेटिंग जो जनरेटर असेल अल्टरनेटिंग करंटचा तर तो सुद्धा हा एसी सर्किट मध्ये येणारा टॉपिक असेल. मग एसी म्हणजे काय? अल्टरनेटिंग करंट, ज्याच्यामध्ये अल्टरनेटिंग जो जनरेटर असेल तर तो अल्टरनेटिंग जनरेटरचा पण स्टडी आपल्याला चॅप्टर नंबर 13 मध्ये करायचा, म्हणजे एसी सर्किट मध्ये करायचा. त्यानंतर चॅप्टर नंबर 14 ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. रेडिएशनचा आणि मॅटरचं जे ड्युअल नेचर असेल तर ते ड्युअल नेचरचा एक्सप्लेनेशन, त्याचं डीपली अंडरस्टँडिंग आपल्याला चॅप्टर नंबर 14 मध्ये करायचे असेल. त्यानंतर चॅप्टर नंबर 15 स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स अँड न्यूक्लिआय. जर बघितलं ऍटम्स आणि न्यूक्लिआयचा स्टडी आपण हा केमिस्ट्री मध्ये करत असतो, बट त्याचं ऍटम्स आणि न्यूक्लिआयचा जो स्टडी असेल त्याचे जे स्ट्रक्चर असेल तर ते स्ट्रक्चर आपल्याला फिजिक्स या सब्जेक्ट मध्ये अंडरस्टँड करायचं. ओके, त्यानंतर जो लास्ट चॅप्टर असेल तर तो म्हणजे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. फिजिक्सचा लास्ट चॅप्टर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये सुद्धा आपण इलेक्ट्रॉनिक्सचे जे कंपोनंट असतील, जसे की लॉजिक गेट असेल, रजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, पीएन जंक्शन डायोड असेल. ओके, हे जे ऑल जे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक्सचा जो कंपोनंट असेल तर ते कंपोनंट्स आपण चॅप्टर नंबर 16 मध्ये म्हणजे सेमीकंडक्टर डिव्हाइस मध्ये करणार आहोत. ही जे नंबर ऑफ 16 चॅप्टर असतील तर ते नंबर ऑफ 16चं जे नेमिंग असतं, नंबर ऑफ चॅप्टरचे जे 16 चॅप्टर जे असतील तर त्या चॅप्टरचं नेमिंग आपण ह्या लेक्चर मध्ये अंडरस्टँड केलंय. आपल्याकडे जो फिजिक्सचा जो सिलेबस दिलेला आहे पहिल्या स्टँडर्डचा तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ 16 चॅप्टर असेल तर ते नंबर ऑफ 16 चॅप्टरचा आपण या ठिकाणी नेमिंग अंडरस्टँड केलेलं आहे. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन असेल तर तो म्हणजे एक्झाम संदर्भातला फिजिक्स हा 100 मार्क्सचा पेपर असेल. ओके, फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे तर तो हा 100 मार्क्ससाठी विचारला जाणारा पेपर असेल. मग फिजिक्सचे दोन कॅटेगरीमध्ये डिवायडेशन केलेले. फर्स्ट म्हणजे थिअरी आणि सेकंड म्हणजे प्रॅक्टिकल. ओके, फिजिक्स 100 मार्क्सचा पेपर आहे. फिजिक्सचा दोन ग्रुप मध्ये डिवायडेशन केलंय. फर्स्ट म्हणजे थिअरी पेपर आणि सेकंड म्हणजे प्रॅक्टिकल पेपर. थिअरी पेपर हा 70 मार्क्सचा असतो आणि प्रॅक्टिकल हा 30 मार्क्सचा असतो. मग 70 + 30 = 100 म्हणजे फिजिक्स पेपर हा तुम्हाला 100 मार्क्सचा राईट करायचा असतो. मग थिअरी जी असेल तर हा म्हणजे तुमचा बोर्ड पेपर असेल. बोर्ड पेपर म्हणजे थिअरी पेपर जो तुम्हाला 70 मार्क्सचा राईट करायचा असतो सेंटरवरती. त्यानंतर प्रॅक्टिकल असेल जी तुमची प्रॅक्टिकल एक्झाम कॉलेजला परफॉर्म होत असते, म्हणजे ती प्रॅक्टिकल एक्झाम ही 30 मार्क्सची असेल. मग थिअरी प्लस प्रॅक्टिकल म्हणजे 70 + 30 = 100 म्हणजे 100 मार्क्सचा पेपर हा फिजिक्सचा असेल. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो आजचं आपलं जे लेक्चर होतं तर ते लेक्चर म्हणजे फक्त आणि फक्त आपल्याला 12th स्टँडर्डचा जो फिजिक्सचा सिलेबस असेल तर तो फिजिक्सचा सिलेबस आपल्याला अंडरस्टँड करायचा होता. त्यामध्ये नंबर ऑफ चॅप्टर किती, नंबर ऑफ चॅप्टरचं नेमिंग काय, आणि आपण आपला जो फिजिक्सचा पेपर आहे तर हा फिजिक्सचा पेपर 100 मार्क्सचा होत असतो. फिजिक्स हा दोन ग्रुपमध्ये डिवायडेशन करून दिला, थिअरी आणि प्रॅक्टिकल. थिअरी हा आपण 70 मार्क्सचा पेपर अटेम्प्ट करत असतो आणि प्रॅक्टिकल हा 30 मार्क्सचा असेल. ही जी बेसिक थिंग्स होती तर ती बेसिक थिंग्स आपण ह्या चॅप्टरमध्ये जे बेसिक लेक्चर जे आपण
अरेंज केले तर त्या लेक्चरमध्ये आपण सगळं काही अंडरस्टँडिंग असेल, जे सिलेबस असेल, त्या पेपर संदर्भातलं जे पेपर हा किती मार्क्स असेल, थेरी किती आणि प्रॅक्टिकल किती, याचं अंडरस्टँडिंग किंवा याचा स्टडी आपण या फर्स्ट लेक्चरमध्ये केला असेल. आय होप की हे जे बेसिक लेक्चर असेल तर ते बेसिक लेक्चर प्रत्येकाला अंडरस्टँड झालं असेल. त्यानंतर आपला जो होल सिलेबस असेल तर तो होल सिलेबसचा जो डीपली स्टडी असेल तर तो डीपली सिलेबस आपण नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय.